महाराष्ट्रामध्ये जी राजकीय मंडळी आहेत या राजकीय मंडळींमध्ये एक नाव हे सातत्याने सर्वत्र गाजत असतं आणि अगदी महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही गावामध्ये हे नाव जातं त्यावेळेस कार्यकर्ते 100, 150, 200 कार्यकर्ते या माणसाच्या मागे नेहमीच असतात. सातत्याने राजकीय क्षेत्राच्या मध्यवर्ती स्थानी असलेले रामदासजी आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आत्ता आपल्याबरोबर आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, हा एवढा प्रचंड मोठा करिश्मा आहे सर, काय सांगाल त्याच्याविषयी? असं आहे की मी तर एक बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून समाज जोडण्याचं जे काम आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जसं संविधानाच्या माध्यमातून समाज जोडलेला आहे, जाती, धर्म, पंथ, भाषा हे जर वेगळे असले तरी भारत म्हणून आपण सगळे एक आहोत. आणि मी सातत्यानं प्रयत्न करतो की कार्यकर्त्यांची संवाद साधण्याची मला तर सवय आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेण्याची भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे. आणि मी काय मोठा तत्ववेत्ता नाही आहे, मी काय फार मोठा साहित्यिक नाही आहे, परंतु एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांशी माझे संबंध अत्यंत चांगले ठेवले. आणि महाराष्ट्रामध्ये तर गावागावात तर माझे कार्यकर्ते आहेतच आहे, परंतु देशाच्या 29-30 राज्यामध्ये माझा पक्ष पोचलेला आहे. तर एकतर कार्यकर्त्यांच्या बरोबर विश्वासाने वागलं, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. व झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे, शेतमजूर आहे, शेतकरी आहे, कामगार आहे किंवा कुणी माणूस असो, त्याच्या प्रश्नांच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर ते लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. आणि गेली अनेक वर्षे मी 30-35 वर्षे मी माझ्या विद्यार्थी दशेपासून मी काम करतो आहे. त्यामुळं कार्यकर्ते माझ्यासोबत हजारो नाही लाखोच्या संख्येनं आहेत. एक्झॅक्टली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने जवळपास गेले 30 वर्ष सातत्याने तुम्ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आहात. हा करिश्मा जो आहे, हा करिश्मा कसा काय साधलाय? आता मी तर एकतर आता असं आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे, या पक्षामध्ये गट तट असले तरी माझा पक्ष हा ग्रासरूटला काम करणारा आहे. आणि एकतर माझ्या नावाला किंमत यामुळंच आहे की माझे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे उभे राहिलेले. ती एक शक्ती आहे, छोटी शक्ती असली, निवडून येण्याची जरी आमच्यामध्ये कपॅसिटी नसली तरी कोणाला निवडून आणायचं ही ताकद आमची आहे. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्ष आणि माझा ग्रुप जो आहे, जरी गट RPIमध्ये असले तरी ज्या वेळेला मी काँग्रेससोबत होतो त्यावेळेला काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. मी काँग्रेस पक्षाला सोडल्यानंतर BJPला सत्ता मिळाली. शिवसेना, भाजपचे 42 खासदार इथे निवडून आले. त्यामुळं मी ज्यांच्याबरोबर जातो त्यांना सत्ता मिळते, अशा पद्धतीचे एक मॅथमॅटिक या महाराष्ट्रातला आहे. आणि त्यामुळं माझ्या नावाला जी किंमत आलेली आहे, ती किंमत आहे ती माझ्यामुळं नाही आहे, तर ती बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं. मला माझ्या नावाला किंमत आलेली आहे ती माझ्या मागे हजारो कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत त्यांच्यामुळं. आणि त्यामुळं मी राजकारणामध्ये सक्रिय आहे, तर समाजकारणामध्ये सक्रिय आहे. आणि त्यामुळं कदाचित माझ्या नावाची चर्चा लोकांमध्ये आहे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुलाफुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. केंद्रामध्ये आपण मंत्री झालात, तुमचं एक खूप मोठं स्वप्न होतं आहे. आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत केंद्रातल्या सत्तेला. काय सांगाल, खरोखर अच्छे दिन आल्यासारखे तुम्हाला वाटत आहेत का? नाही, असं आहे की कुठलंही सरकार आलं तर काही जादूची कांडिनं नसते, म्हणजे लगेच एकदम परिवर्तन होत नाही. पण परिवर्तन होण्याच्या दिशेनं सरकारने पावलं टाकायची असतात. नरेंद्र मोदीजी जे आहेत त्यांना माणसाची नस माहीत आहे, माणसांचे प्रश्न माहीत आहेत, खालच्या माणसाचे प्रश्न माहिती आहेत. आणि त्यामुळे जे ते योजना जाहीर करतायत की विकास झाला पाहिजे, सबका साथ सबका विकास अशा पद्धतीचा नारा देऊन त्यांनी सगळा देश खडबडून जागा केला लोकसभेच्या वेळेला 2014मध्ये. आणि त्यांनी सत्ता मिळवली. आता सत्ता मिळवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ही भावना नक्कीच आहे की मी दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत, अच्छे दिन आली पाहिजेत. आणि अच्छे दिन येण्याच्या दिशेनं अनेक योजना ज्या आहेत, डिजिटल इंडिया आहे, मेक इन इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे, स्वच्छता अभियान आहे, बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंतीचं वर्ष सगळ्या देशामध्ये साजरं करण्याचा प्रश्न असेल, फसल विमा योजनाचा विषय असेल, किंवा टॉयलेट बनवण्याचा विषय असेल, किंवा मुद्रा लोनचा विषय असेल, जनधन योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर आणि भीम ॲप जो आहे, म्हणजे आपलं जे सगळं अर्थकारण आहे ते अर्थकारण हे कॅशलेस जे आहे ते कॅशलेस असलं पाहिजे. म्हणजे ते राजकारण, ते अर्थकारण शुद्ध राजकारण असणार आहे. आणि म्हणून त्या नरेंद्र मोदी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भीम ॲप सुरू केलेला आहे. हा भीम ॲप आधारशी जोडलेला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बदल आहे तो बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. GSTच्या माध्यमातून जरी काही ठिकाणी टॅक्सेस जास्त लावले गेले असले तरी इतर ठिकाणी मात्र जीवनाच्या वस्तू आहेत, छोट्या छोट्या लोकांशी संबंधित असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्याचे टॅक्सेस कमी करून महागाई कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे 3 वर्षामध्ये बराचसा बदल होतो आहे आणि राहिलेल्या 2 वर्षामध्ये अजूनही मोठा बदल होऊ शकेल असा मला विश्वास आहे. ऐतिहासिक शेतकरी आंदोलन सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, तुमचं या संदर्भातला दृष्टिकोन काय? नाही, शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा इतर ठिकाणी असेल. आणि अलीकडच्या काळामध्ये शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. दुष्काळामुळं मुलांची लग्न होत नाहीत ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची मागणी जी आहे ती मागणी रास्त मागणी आहे. परंतु आता त्यासाठी आंदोलन वगैरे करायला काही हरकत नाही, परंतु जे हिंसक आंदोलन आहे ते करू नये. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान करणारं आंदोलन शेतकऱ्यांनीच करणं बरोबर नाही आहे. आणि सगळ्यांनी मिळून, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शेतकरी आंदोलन करणारे सगळे नेते असतील, यांनी त्या आंदोलनामध्ये फूट न पाडता एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. मुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री हे कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह आहेत आणि माझ्या पक्षाची भूमिका RPIची आहे ती कर्जमाफ झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आंदोलन स्थगित करून सर्व नेत्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांची डायलॉग करावा, चर्चा करावी आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. तुमचा सत्तेतला घटक पक्ष असलेला शिवसेना हा सध्या तुमच्या बाजूनही नाही असं चित्र दिसतंय, काय सांगा?
नाही, आमच्या बाजून नाही असं म्हणता येणार नाही. ते जे शेतकऱ्यांच्या बाजूनं आहेत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं आहोत. आम्ही काही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही आहोत. आणि ते कर्जमाफीची मागणी करतायत, पण त्यांनी कर्जमाफीची मागणी करण्यापेक्षा कर्ज माफ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे हात बळकट केले पाहिजेत. त्यांनी कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली पाहिजे. कर्ज माफ करा ही मागणी कशासाठी करतायत ते जर सत्तेमध्ये आहेत तर त्यांनी कर्ज माफ करण्याच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा. त्यांनी विरोधकांना सहकार्य करणं बरोबर नाही आहे, पण तरी ठीक आहे. जरी कर्जमाफीची त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा विरोध नाही आहे. त्यांची मागणी ती रास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार, मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या समस्या जाणणारे आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांची भूमिका कर्जमाफ करण्याची आहे. त्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्याच्या संबंधातलं निवेदन केलेलं आहे. जर डायलॉग जर सगळ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी, सगळ्या नेत्यांनी केला तर अजून 1-2 महिने अगोदरही कर्जमाफी होऊ शकेल. त्यामुळं मला असं वाटतं की आंदोलन स्थगित करावं आणि मुख्यमंत्र्यांची सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे चर्चा करावी. आंदोलनामध्ये फूट न पाडता एकत्रितपणे चर्चा करावी. जर सोशल मीडियावर जर बघायला गेलं तर सगळ्यात पॉप्युलर जर महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व असेल तर ते रामदास आठवले आणि तुमच्या कविता या खूप लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. जाता जाता या इंटरव्ह्यूचा शेवट करता करता एखादी कविता तर तेच मी सांगत होतो की नरेंद्र मोदी सरकारला वर्ष झालेली आहे 3. नरेंद्र मोदी सरकारला वर्ष झालेले आहे 3. बघा बदलून गेलेला आहे देशाचा सीन. बघा कसा बदलून गेलेला आहे देशाचा सीन. आता आम्हीच करणार आहोत शेतकऱ्यांचं माफ ऋण. आम्हीच करणार आहोत शेतकऱ्यांचं माफ ऋण आणि उद्याची लढाई करणार आहोत आम्हीच विन. उद्याची लढाई करणार आहोत आम्हीच विन. सर, खूप बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.